हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल द आर्ट होली कार्ड. तर मित्रांनो, आपण पहिल्या पार्टमध्ये असं बघितलं की आपण एक सिम्पल स्केच काढला होता आणि आपण त्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हटलं होतं की आपण या सेम स्केचवर वॉटर कलर करणार आहोत आणि आपण तोच व्हिडिओ पुन्हा डबल घेऊन आलो आहोत वॉटर कलरसोबत. तर मित्रांनो, मला तुम्ही हे सांगा की तुम्ही तो पार्ट 1 बघून तुम्ही या व्हिडिओवर आले आहात का? तर म्हणजे तुम्ही मला हे सांगा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे मला समजेल की माझी ॲक्टिव्ह ऑडियन्स आहे की नाही. तर म्हणजे मला या गोष्टी समजेल, म्हणजे मला आपल्या या सगळ्या गोष्टीचा मला फायदा असा होणार की मोटिवेशन थोडं असं मला मिळेल की जे लोक मला सबस्क्राईब करतात ते माझे व्हिडिओ बघतात असं म्हणजे मला समजेल. तर मित्रांनो, वॉटर कलर हे असं मीडियम आहे की आपण त्याला म्हणजे परफेक्ट करू शकतो असं काही नाही म्हणजे आपल्या याच्यामध्ये. तर हे सगळं कशावर डिपेंड करते की म्हणजे आपली हँड मुवमेंट कशा प्रकारे आहे आणि आपल्या हँडवर आपलं कंट्रोल आहे की नाही. तर म्हणजे आपल्या या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तर म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा येईल म्हणजे आपण जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करू. कारण की वॉटर कलरमध्ये कसं की म्हणजे हे जे कलर्स आहेत तर ते लवकर स्प्रेड होतात. तर आपल्याला म्हणजे त्या सगळ्या कलर्सला आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. तर हा व्हिडिओ मी थोडा फास्ट केला आहे. तसं पाहतो म्हणलं तर हा व्हिडिओ म्हणजे खूप जास्त मोठा व्हिडिओ आहे, पण मी याला थोडं कट करू मी याला 6 मिनटाचा बनवला आहे फक्त. जर तुम्ही जर हा व्हिडिओ बघाल तर हा व्हिडिओ कमसे कम 1-2 तासाचा व्हिडिओ आहे. तर मी म्हणजे कमी लेंथ ठेवली आहे. आणि जर तुम्ही मला असं म्हणत असाल की रिअल टाईमवर तुम्ही व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच तो पण प्रयत्न करेल. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तर सांगा, मी नक्कीच त्याच्यावर काम करेल. वॉटर कलर हे असं मीडियम आहे की म्हणजे याला म्हणजे टाईम तर लागतोच. कारण याच्यामध्ये काय असते की कलर जे आहे तर ते म्हणजे आपलं खूप जास्त स्प्रेड होतात आणि त्यांना प्रॉपर हँडलिंग हवी. म्हणजे आपलं जे आर्टवर्क आहे तर ते म्हणजे आपलं अजून चांगलं निखारून येईल. तर वॉटर कलर फास्ट पण करू शकता. जर म्हणजे तुमच्याकडे हेअर ड्रायर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कलर्सला सुकवून तुम्ही मग नंतर काम करू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने पण तुम्ही फास्ट काम करू शकता. तर हे एक आहे. किंवा तुम्ही अशा ठिकाणी पेंट करा की म्हणजे जसं की सनलाईट वगैरे आउटडोअरमध्ये तुम्ही पेंटिंग वगैरे करू शकता. म्हणजे तुमचे जे कलर्स आहेत तर ते सुकणार आणि मग तुम्ही अजून फास्ट गतीने तुम्ही पेंटिंग करू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. आणि माझं एक इंस्टाग्राम पेज पण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही सांगा अजून की म्हणजे आपण कशावर व्हिडिओ बनवू शकतो तर आपण त्याच्यावर ट्राय करू. तर कळवा मला. आणि मी अशा पद्धतीने वॉटर कलर करण्याचा प्रयत्न करतो.
जर तुम्हाला अशाच पद्धतीचे जर तुम्हाला अजून व्हिडिओ हवेत तर तुम्ही मला सांगा, मी अजून अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करीन. आणि तुम्ही शक्यतोवर तुम्ही आउटडोअरमध्ये जर तुम्ही पेंटिंग वगैरे केली तर म्हणजे खूप चांगलं होणार. एक तर जर तुम्ही शूटिंग करत असाल तर क्वालिटी जी आहे तर ती आपली एनहान्स होईल, तर तुम्हाला हा एक फायदा होईल. आणि दुसरा फायदा म्हणजे जी तुमची पेंटिंग आहे तर ते लवकर सुकणार, तर हा दुसरा मेन फायदा. तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्ही इथेपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.